आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पत्र लिहून वाद निर्माण करू नये, काही वाद असतील तर मला येऊन सांगावं, मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं। शिरसाट माधुरी मिसळांमधील वादानंतर फडणवीसांकडून स्पष्ट। अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये, मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्यात, मग त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील। एकनाथ शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण, काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्सबारचा आरोप करतात। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण, मी चालू सरकार पलटवणार आहे, शिंदेंचा इशारा। योगेश्वर खोटे नाटे आले, योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का? रामदास कदमांकडून संशय व्यक्त। तर कोकण शिवसेनेचं असल्यानं निधी देत नाहीयेत का? रामदास कदमांचा सरकारवरच हल्लाबोल। अमित साळुंखेने स्पेनला पार्टी करण्यासाठी चार्टर विमानात कुणाला नेलं? साळुंखेनं खर्च कुणासाठी केला? सगळे पुरावे मिळतील, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। अमित साळुंखे प्रकरणी पुरावे द्या म्हणणाऱ्या श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। जे बांधील नाही येतो मी कोणालाही उत्तर देण्यासाठी। मी बोललो, एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही, आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी करायला पाहिजे ना। कृषी मंत्री असतानाच माझ्यावर आरोप झाले पण मी गप्प होतो, आता मात्र न्याय व्यवस्थेने मला न्याय दिला, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, गप्प होतो। नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला, आणि ज्यांनी कट कारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच ₹1,00,000 दंड। मंत्रिपदावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके नाराज। 45 वर्षात मराठा समाजाला मंत्री पालकमंत्रीपद नाही, बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव आहे का? प्रकाश सोळंकेंचा सवाल। गेल्या 45 वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही। संजय राऊतांची गिरीश महाजनांवर जहरी टीका। गिरीश महाजन फडणवीसांना गाडल्याशिवाय राहणार नाही, राऊतांचा दावा। गिरीश महाजनांना आवर घालावा लागेल असंही वक्तव्य। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे, आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती। राऊत साहेब केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालय ते कोणालाही बोलू शकतात। संजय राऊतांच्या आरोपांना गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। तर सरकारवर टीका करण्यासाठी राऊतांना सोडलंय, गिरीश महाजनांची टीका। राऊत साहेबांची जी कोणी धरू शकतं का? कोणी धरू शकत नाही। त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे। म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही होणार नाही। भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले। नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप। असे प्रकार होत असल्यानं कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करायची नाही असंही केलं वक्तव्य। आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर धमकवलं जात असेल, धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती करायची नाहीये।